संघाची रफ्तार आहे, परंतु या रफ्तारीला समोर आव्हान असणार बाहू. फटका केला जातोय. कार्पेट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावीच्या मदतीने मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावर. वातावरण सकाळचं वातावरण जे होतं आता मात्र फलंदाजांच्या विरोधात वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. इथे मात्र फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी पाहतोय आपण उत्तमरित्या दर्जेदार गोलंदाजी काय असते त्याचा नमुना मात्र या ठिकाणी पेश केला जातोय. परंतु खरोखर ऋतिकचं कौतुक करेल. फार एक चांगला भन्नाट परफॉर्मन्स देणारा खेळाडू आपण पाहतोय. परंतु इथे मात्र गोलंदाजी करत असताना सागर लदगेला त्याने मात्र जेर बंद करायला सुरुवात केली. हा चेंडू मात्र डॉट आलाय. कारण ज्या सागर लदगेच्या फळीमधून षटकार चौकार आलाय पहिल्या षटकाच्या अंती समाधान कोलंबेला लगावलेले ते दोन. हा चेंडू मात्र पॉइंट कडे दिशा दिली. स्वीपर मध्ये चेंडू पारित केला जातोय आणि इथे मात्र येतोय तो सागर लदगेचा चौकार. चांगली तपावत असताना मात्र कधी गोलंदाजाचे विकेट आणि डॉट चेंडू पाहायला मिळतात तर कधी फलंदाजांकडून मोठे फटके पाहायला मिळतात. इकडे पाहायला गेलं तर अद्यापर्यंत 17 धावा जिथे आल्या तिथे मात्र 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. एका चेंडूवरती 2 धावा, एका चेंडूवरती 1 धाव, बाकीचे 4 चेंडूने एका चेंडूवरती आले विकेट. हा ही सुंदर चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. परंतु ज्या क्षणी सागर लदगेंची बॅटिंग आहे त्या क्षणी मात्र पंचांनी घेर लागे. इथे मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. जिथे शरीराचा वेध नक्की चेंडूने घेतला. इथे मात्र एलबीचा अपील केला होता. परंतु इथे येतोय डॉट आणि या डॉटच्या सांगण्याने 5 चेंडू संपलेत ऋतिक या गोलंदाजाचे आणि 5 धावा खर्च केल्यात. इथे फटका आलाय परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर पस्लेप मधून चेंडू रवाना होतोय. सीमारेखे बाहेर येतोय तो चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. धावपळक जात आहे 21. जाऊया मित्रांनो मॅचकडे. सुंदरशी मॅच पाहायला मिळते. चांदवी पक्ष वडवली. स्ट्रायकर पाहायला मिळेल भाऊ. नॉन स्ट्राईकला सागर आणि गोलंदाजी मार्ग ते सज्ज होते नौका गोलंदाज वैभव. वैभवचा मात्र पहिला चेंडू. मॅन फुलटा चेंडू. सुरेख असा फटका लागला जातोय. चेंडू मात्र सीमा रेषे पार आलेला षटकार. चेंडू. मॅन सुरेख असा फटका.
यावेळी मात्र वन बाउन्स मारे छप्पर, भाऊ ब्रँड चौकार. सुरेख अशी फटकेबाजी लागवली जाते. पहिला चेंडू मात्र सरळरित्या मात्र षटकार मात्र खेचला. त्यानंतर थर्ड मध्ये चौकार मात्र अर्जित झालाय. ज्यावेळी मात्र चेंडू मात्र हवेत क्षेत्ररक्षण मात्र चेंडूपर्यंत मात्र पोहोचला नाहीये. वन बाउन्स चेंडू उचलणार फेकीकरणात त्यामुळे 2 धावा मात्र कंप्लीट होतात. या 2 धाव्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 33 अंकावरती. सुरेख अशी फटकेबाजी चालू असताना असं वाटलं होतं की सहज येत्या मात्र झेल मात्र कंप्लीट होईल. मात्र सेफ झोन मध्ये मात्र चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा भाव मात्र स्ट्रायकर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. ज्यावेळी मात्र सुरेख असा फटका लागवला जातोय. भाऊ ब्रँड बिग 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 षटकार. भाऊच्या बॅट मधून अद्यापर्यंत 2 षटकार, 1 चौकार आणि 2 सिंगल, 1 डबल अशी फटकेबाजी मात्र भाऊने केली. सुरेख अशी फटकेबाजी. वैभवने मात्र अद्यापर्यंत विचार केला गेला 18 धावा मात्र खर्च केल्यात. गोलंदाज तयार. यावेळी मात्र सुरेख असा फटका 41 सायने चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. एकदा मात्र कंप्लीट, दुसऱ्याचा मात्र प्रयत्न केला जात नाहीये. आता मात्र सागर मात्र स्ट्रायकला येतोय. सुरेख अशी फटकेबाजी केली या षटकामध्ये. अद्यापर्यंत 5 चेंडूची मात्र फेकी झाली आणि 19 धावा मात्र खर्च केल्यात त्या मात्र वैभवने. शेवटचा चेंडू असेल आणि सागर मात्र स्ट्रायकर पाहायला मिळेल. या दरम्यान सुरेख असा फटका लागवला जातोय. सागर ब्रँड बिग 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 षटकार. बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. भाऊ जसे मात्र 1 डाऊन वरती दाखल झाले आणि त्यांनी मात्र हाहाकार करायला सुरुवात झाल्या. तर एकीकडे आपण पाहतोय सागर लदगीची बाट मात्र तलपताना थांबत नाहीये. कारण जिथे मात्र 2 गोलंदाजाने फार चांगली गोलंदाजी मी म्हणेल केली होती. कारण जिथे 12 चेंडूंमध्ये 21 धावा ज्यावेळी धावपळकावरती होत्या समाधान आणि ऋतिकच्या गोलंदाजीनंतर, त्याच्यानंतर वैभवने मात्र तब्बल या षटकाचा जर विचार करायला गेला 25 धावा इथे वैभवने खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर आता मात्र शेवटचं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज मंगेश. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मात्र मंगेश एकेरी स्वरूपातली धाव देतोय. एका धावेच्या मदतीने धावपळक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत
47 या आकड्यावरती 47. वन लॉस ऑफ एक सेन्सिबल क्रिकेट, कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीने मैदानात या ठिकाणी दावेदारी करतायत, कारण बऱ्याच जणांच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत. हा फटका आलाय सागर लदगेच्या फळीमधून, डीप फाईनच्या डोक्यावरून सीमारे बाहेर सनसनीखेज निर्माण करणारा सागर लदगे ब्रँड षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार आलेत आपण पाहतोय. इथे सागर लदगेची आणखी एक षटकार हॅट्रिक पाहायला मिळते. मगाच्या सामन्यात सुद्धा आपण पाहतोय, कारण इथे वैभवच्या गोलंदाजीवरती शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता सागर लदगेच्या बॅट मधून. आता मात्र बॅक टू बॅक हे दोन षटकार आले. स्ट्राईक रोटेट झाली पहिल्या चेंडूवरती मंगेशच्या, आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसातली ही तिसरी षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. एक आली होती मला वाटतं सागरची, त्याच्यानंतर दुसरी आली ती एकनाथची, आणि आता परत तिसरी आपण पाहतोय आणि वैयक्तिक दुसरी षटकार हॅट्रिक सागरची. प्रेशर मध्ये आता सध्या गोलंदाज मंगेश आपल्याला पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट, इथे आणखी एक चौकार येणार यात कोणती शंका नाही. गॅपचं प्रदर्शन होत आहे. फर्स्ट स्लिप मधून थर्डमॅन रिझन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला, आणि या ठिकाणी सागर लदगेच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत या ठिकाणी. पुढचा चेंडू गोलंदाज तयार, पुनश्च राईट आर्म राऊंड द विकेट. आणखी आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय, परंतु पंच मात्र मैदानात तटस्थाची भूमिका घेत आहेत. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा आपण पाहायला गेलं तर. इथे एकच धाव आले, आणि या एका धावेच्या मदतीने इनिंग संपले. धावपळक जाऊन पोहोचलाय 64 या आकड्यावरती. 65 धाव संख्येची गरज आहे. ते आता मात्र चंदाई संघाला येणारे 24 चेंडू आणि 65 धाव संख्येची गरज.
लागेल. आता ती इनिंग या मॅच मध्ये करावी लागेल. इथे चांगला फटका येतोय, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होईल. पहिला हादरा मिळतोय तो. आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्राईक वरती तुम्ही पाहू शकाल शांताराम डावकुरे आताचा हा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईक एंडला नवीन गेलेला फलंदाज नितेश. योगेशने मात्र च्या कामासाठी खऱ्या अर्थानं पहिलं षटक त्याच्याकडे दिलं होतं. जी जबाबदारी दिली होती खऱ्या अर्थानं संघनायकाने, त्या जबाबदारीला तो मी तर म्हणेन आतापर्यंत खरा उतरलाय. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. पहिला निर्धाव होता, त्यानंतर मात्र विकेट्स मिळवल्या. हा लोअर फुलटॉस होता, कन्वर्ट केलाय. सागर आहे आणि चुकी होणार नाहीये. आणखीन एक विकेट मिळली जाते. बिग विकेट मैदानामध्ये जाते. शांताराम देखील बाद होतोय. दुसरा हादरा चांदेई संघाला. दोन विकेट्स आपण पाहतोय महत्वपूर्ण गमावल्या आता चांदेई संघानं. इथे मात्र स्वतःला थांबवलं गेलं गोलंदाजाकडून. बॅक टू बॅक दोन विकेट्स मात्र. हा फुलटॉस होता, फक्त दिशा दिली कव्हर मधून चेंडूला खेळून काढले. डीप कव्हरला चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय नितेशच्या बॅट मधून नवसंजीवनी देणारा. हॅलो, आपण पाहतोय नितेशच्या बॅट मधून चौकार आलाय. हा चांगला फटका आहे. बॅट मधून मधून आवाज आलाय. चेंडू हवेमध्ये आणि येईल सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑन सीमारेषा कव्हर करत असताना येतोय नितेशच्या बॅट मधून चौकारानंतरचा हा ब्रँडेड षटकार. फलक आता जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. आता मात्र चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय नितेश, कारण त्याला माहिती आहे की दोन फलंदाज जे महत्वाचे होते अगदी सलामीला गेलेले आहेत, ते फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन इथून बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि तशी बॅटिंग आपल्याला मैदानामध्ये नितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चौकार आणि एक षटकाराच्या साह्यानं तो आतापर्यंत बॅटिंग करतोय. इथे स्लोवर होता, पिक करता आला नाहीये. बॅट मात्र चेंडू पर्यंत नेली आणि चेंडू बॅटीला स्पर्श करून अगदी फ्लाइंग स्लिप मध्ये गेला आणि इथे आणखीन एक विकेट जाईल. विकेट नंबर 3 मात्र बाद होतोय. नितेश तो देखील बाद होतोय.
तर आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकामध्ये 10 धावा आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स मात्र आता गमावल्यात चांदई संघानं. ऋतिक आणि वैभव ही आता जोड साखळी मैदानामध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरा गोलंदाज तलपे वडवली संघाकडनं वापरला जातोय दिनकर. हा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. मागच्या मॅच मध्ये आपल्या संघाला कमबॅक खऱ्या अर्थाने या गोलंदाजानं करून दिलं होतं. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी आलाय. समोर आपण पाहतोय डावकुऱ्या हाताचा ऋतिक, ज्याच्याकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, या मॅच मध्ये कलाटणी देण्याची. हा चांगला फटका हेलिकॉप्टर उडवलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय कार्पेटच्या साह्यानं चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अगदी आपण पाहतोय की काउ कॉर्नर रिजनला चेंडू गेला आणि एक धाव तिथे मात्र मिळली जाते. धावफलक 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर माणगाव संघ अगदी सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. आजच्या दिवसामधून एक टीम मात्र त्यांच्याबरोबर फाईट करेल. ती टीम कोणती असणार ह्याच्यासाठी हे संघर्ष आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर 2 मॅच जिंकून खरवंडी संघ देखील हा चांगला फटका फुलटॉस होता आणि त्याला मात्र फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. वैभव शेवाळे सरांचा इशारा येतोय, हा येतोय षटकार. सतरा धावा धावफलकात लागल्या गेल्यात. आपण पाहतोय वैभवच्या बॅटमधून हा षटकार आलाय. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना थोडासा मी तर म्हणेन खराब कामगिरी राहिली होती. आता फलंदाजी करत असताना ती भरून काढावी लागेल. इथे बॅटीला स्पर्श करून चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये येतोय. षटकारानंतरचा हा वैभवच्या बॅट मधून चौकार. धावफलक आपण पाहतोय 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. आता मात्र चांगला धावसंख्या मात्र उभारली गेली या चांदई संघाकडून. हा चांगला फटका पुढे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु सागर आहे आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल. वैभव देखील इथं बाद होतोय. जे आशेचं किरण खऱ्या अर्थानं चांदई संघासाठी उभारून आलेलं ते देखील आता मात्र बाद झालाय. वैभव देखील बाद होतोय. आणखीन एक हादरा मिळतोय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद होतोय, तो म्हणजे वैभव. या धावसंख्येवरती आपण पाहतोय चांदई संघाचे 4 गडी मात्र महत्वाचे बाद झालेत. अजूनही ऋतिक मैदानामध्ये आहे. ऋतिकची बॅट खऱ्या अर्थाने या सीझन मध्ये चांगला खेळ त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र तो खेळ या मैदानावरती करावा लागेल, कारण की आपण पाहतोय की 65 धावांचं टार्गेट आहे आणि ते लक्ष पूर्ण करायचं आहे. हा शॉर्ट पिच होता, समाचार घेता आला नाहीये. फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणखीन एक विकेट मात्र जाईल चांदई संघाची. फलंदाज बाद होईल ऋतिक.
असेल. येणारे 12 चेंडू आणि 43 धाब्यांची गरज असेल. वाईट बॉल येतोय. अवंतर धाव जोडली जाते. धाव फलक 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. हा देखील चांगला चेंडू, अगदी ब्लॉक हॉलचा चेंडू होता, त्याला मात्र खडून काढलाय. कार्पेटच्या साह्याने अगदी ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला. सागर होता तिथे. एक धाव या चेंडूवरती मिळली जाते. म्हणजे आता 24 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. समीकरण पुन्हा बदललं जाईल. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धाब्यांची गरज असेल. येणारे 11 चेंडू 41 धाब्यांची गरज तुम्ही समोर पाहू शकता. फलंदाज हा चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. फलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 28च्या घरामध्ये. यावेळी अंपायर आम्हाला सांगतायत की अवांतर स्वरूपाचा चेंडू आहे, स्क्वेअर चेंडू आहे. एक धाव जोडली जाते. 29 धावा आता धावफलकात लागल्या जात आहेत. समोर तुम्ही पाहू शकता दिनेशला, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. संघर्ष करतोय आता आपल्या संघासाठी. विजयाच्या वाटचालीकडे आपल्या संघाला नेण्याचं काम आता खऱ्या अर्थाने त्याच्या मार्फत तो आता करतोय. 29 धावा आपण पाहतोय धावफलकात लागल्या गेल्यात. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा देखील चांगला फटका आहे. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, येतोय हा दिनेशच्या बॅट मधून षटकार. तिच्या घरामध्ये म्हणजे अजूनही 29 धाव्यांची गरज असेल. आता मोठे फटके मारावे लागतील. आता संघर्ष करावा लागेल. आता इथं तुमच्या संघर्षाला
हा देखील चांगला फटका आहे. अगदी आपण पाहतोय लॉंगर रिजन मध्ये आलाय आणि चेंडूने उचली घेतली. प्रयत्न तर झाले होते परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहतोय की हाताला स्पर्श करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय. म्हणजे हा चौकार चांदई संघांना चांगली बॅटिंग आता आपण पाहतोय सागर आणि दिनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मोठ्यावरती मात्र आक्रमण केलं. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की पहिले 2 षटकं फेकली होती योगेश आणि दिनकरने, आता मात्र थोडंसं मागडं षटक आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज मोठ्याकडून. हा देखील लोअर फुलटॉस होता, कन्वर्ट करायचा होता परंतु स्वतःला थांबवला. मोठा फटका इथे आला नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव येतोय षटक संपल्याच्या बेसाठी. दिनेशकडे स्ट्राईक हवी होती. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र फलंदाज बाद झालाय सागर. आता मात्र समीकरण पुनश्च बदललं जातंय. एक धाव धावफलकात लागली गेली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 51च्या घरामध्ये. म्हणजे आता येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धाब्यांची गरज असेल. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे मित्रांनो. क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आणि या जोपर्यंत शेवटचा चेंडू आपण पाहतो ना खेळपट्टीवरती पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही कोणता संघ विजय होईल कोणता संघ पराजय होईल. निश्चितच येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता आपण पाहतोय की 14 धाब्यांची गरज आहे. हा चांगला फटका आहे. चेंडू बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि इथे मात्र झेल सुटला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. आता येणारा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धाब्यांची गरज. हा चांगला चेंडू षटक संपल्याचा इशारा. इथे आपण तलपे वडवली संघ हा विजयी झालाय. तर विजयी संघाचं गोड गोड कौतुक तसेच पराभूत संघाला देखील शुभेच्छा देऊया. चला खरवंडी संघाचा संघटक या आपण लगेच. तर चांदई संघाला आपण पुढच्या सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ. ते देखील इथं या मॅच मध्ये खेळण्यासाठी आले. चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र तलपे वडवली आणि खरवंडी या 2 संघांदरम्यान आता ही क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला खरवंडी संघाचा संघटक आणि